पहा पहा आपला मन्याभाई धाराडूर आणि पंढरपूर. दिवसा धाराडूर आणि रात्रभर बाहेर असतो शिखरीसाठी. पहा काय सोन्यासारखं काय गोड झोपलाय. साखर झोप येत आहे. आपली असते पहाटेची साखर झोप आणि याची बघा दिवसा. आता याला ना मारून उठवलं तरी हा उठणार नाही. किती याला मोठ्याने बोला, काही करा, त्याला काही घेणं देणं नाही. ह्याची ही जागा रिझर्व आहे, रिझर्वेशन केलेली ही त्याची सीट आहे. ह्या सीटवर जर आपण बसलं ना तर तो वरती खिडकीवरती चढून आपल्या डोक्यावर त्याचा हाताने फटके मारतो. उठा उठा, माझी जागा आहे, खाली करा असं म्हणतो. पहा किती गोंगट, काही करा, त्याला काही पडलेलं नाही, तो उठणारच नाही. उलटं तुम्हाला इथून पळून जावं लागेल, पण त्याला नाही. आणि त्याच ह्या सीटवर कोणाला बसूनही देत नाही आहे, अजिबात नाही. आणि हे पहा आपले महाशय खाऊन पिऊन झाले. आता 4-5 वाजेपर्यंत हे सोडणार नाही इथून जागा. ही सारखी इथली मातीतलं की इथे खड्डे करतात. जसं काही यांना काय खजाना दिसतोय खाली, सारखे खड्डे करतात. आणि परत तो आम्ही बुजवतो. पोटाला थंड थंड लागेपर्यंत यांच्या खड्डे असतात. आणि तो दुसरा डाकू कुठे गेला आपला, कुठे? हे पहा, हा डाकू इथे आहे लपलेला. लपला नाही आहे, इकडे बसला. याने पण चांगलाच खड्डा केलेला आहे. काय हे सगळ्या घरात माती माती, सगळीकडे माती होते. असं धावत धावत जातात घरात ह्या मातीतले पाय घेऊन. बघा, बोला काही बोला, काही पडलेलं नसतं, काय घेणं नाही. कारण का आता पोट भरलं आहे ना, आता पोट फुल झालेलं आहे. आता इथं धाराडूर आणि पंढरपूर सगळ्यांनाच दोन्ही पाय जुळून अगदी एकदम. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. हां, आज आपण काय केलेलं आहे? चकल्या केलेल्या आहेत. चकल्या पण दिवाळीच्या फराळ्यातल्या नाही, त्या आहेत उपवासाच्या चकल्या. आणि फार टेन्शन हे असलं सगळे कामं करायचं. दिवस कसं जातो तेच काय कळत नाही. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आणि मित्रांनो, आज सगळ्यात विशेष म्हणजे गुड न्यूज आहे आणि ती तुमच्यासाठी आहे. कारण का आज आपले 1K सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि हे शक्य सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय प्रत्येक एक सबस्क्राईबला जातं आहे. माझं याच्यामध्ये काहीच नाही आहे, हे सगळं तुमचंच आहे. तुमच्या श्रेयामुळे आज मी 1K पर्यंत पोहोचू शकले. असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि अपेक्षा करते की असेच अजून सबस्क्राईबर वाढतील. आणि एक दिवस जरूर तो असा येणार आहे की मी सांगेल तुम्हाला, आज आपले 5K, 5,000, 10,000 असे आपले सबस्क्राईब झाले. असा पण दिवस लवकरात लवकर येणार आहे. त्या पण दिवसाची मी नक्कीच वाट पाहते. आणि काय करू, मी एकदम खुश आहे तुम्हाला सांगायसाठी. आता आपण इथे ना, आपले सगळे फॅमिली तिकडे आहे अर्धी. आणि म्हणूनसाठी नाही आता आपल्याला लगेच, तरी पण मी वेळ काढून तिकडे जाणार आहे, लवकरच जाणार आहे. आपल्याला पार्टी करायची आहे. 1K पूर्ण झाल्याची पार्टी करायची. तेव्हा आधी आपलं बोलणंच झालेलं आमचं घरामध्ये. मी म्हटलं 500 सबस्क्राईब झाले रे. तर घरातले म्हणाले नाही मम्मी, आपल्याला 1K झाले ना की मग आपण पार्टी करूया. सो म्हटलं ठीक आहे. सो आज 1K सबस्क्राईब झालेले आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, ह्यात माझं काहीच नाही आहे, हे सगळं तुमचं श्रेय. तुमच्यामुळे हे आज मी इथपर्यंत आलेली आहे. सो तुम्हा सर्वांचे, सर्व सबस्क्राईब, तुम्ही सगळे सबस्क्राईब माझी फॅमिली आहात आणि माझ्या फॅमिलीचा एक हिस्सा आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, पुन्हा धन्यवाद. खाली पाणी ठेवले मित्रांनो, हे पहा पाणी. आणि ते पाणी गरम झालं की मग वरती असं शाबू आहे, 1 किलो शाबू आहे हा. आणि आता हा शाबू असं उकडायला ठेवलाय
काहीच नाही, ह्यात पाणी नाही आहे. असं बघा, असा आहे आपण भिजायला ठेवलेला. तर आता हा आपल्याला 10-15 मिनटं वाफ देऊन घ्यायची, वड्या वाफवल्यासारख्या. आणि याच्या आपल्याला उपवासाच्या चकल्या करायच्या ह्याच्यामध्ये बटाटे टाकून. हे पहा, बटाटे आणि तो फराळाचा आता साबू मिक्स केला आणि असं मळून घेतलेलं आहे छानपैकी. आणि आता आपल्याला चकल्या करायच्या त्याच्या. मळताना दाखवायचं, लक्षातच नाही व्हिडिओ काढायचा. हात पूर्ण लाल झाले, गरम गरम होतं ना ते, वाफर आलेले पण. बटाटे पण खिसले, बटाटे उकडून खिसून घेतले मित्रांनो. आणि शाबू वाफवून घेतला तसं. आणि हे मिक्स केले लाल मिरची टाकून, मीठ. पहा, हे अशा चकल्या येतात पहा. चव पण छान आहे बरं का. मीठ वगैरे अगदी झणझणीत आणि चमचमीत झालेले आहेत. आणि आपल्या दीदीला अशाच आवडतात. तेवढे मम्मी खूप छान झाले, तिखट अगदी एकदम. आता साबुदाण्याच्या थोड्या पापड्या करायच्यात आपल्याला. आपल्या चकल्या ह्या जेवढ्या चकल्या आहेत ना, ह्या एवढ्या चांगल्या, ह्या सगळ्या मी केलेल्या आहेत. आणि मग नंतर हे पहा, आमच्या आहोंनी कसं केलं, त्यांच्या गावाचं नाव टाकले. आणि इकडच्या काही मी केलेत, काही त्यांनी केलेत. आणि होत नाही हो, हे दाबायला येत नाही लवकर, हे फार कडक होतं ना ते, त्यामुळे. पण हे बघा, हे असं केलं. हे आपल्या दीदीला फार आवडतात. झाल्या आपल्या उपवासाच्या चकल्या. पहा काय प्रकार केलेला आहे हा. ह्या प्रकाराला काय नाव, ह्याला काही नाव आहे का? ह्याला नाव आता हे म्हणे आपण तोडून बॉबीसारखं असं तळायचं. म्हटलं ठीक आहे, कसं पण करा. जरा मदत झाली आपल्याला, ती आपल्याला त्यांची काही मदत परवडत नाही. हे असं होतं मग. आणि हे सगळे आपण घातलेले इकडच्या, आणि ह्या सगळ्या आपण, ह्या सुरुवातीच्या आहेत ह्या. मग पुन्हा जरा जास्त कडक झाले ना, मग पाण्याचा हात लावला आणि मग हे असं झालं परत वाळवण. वर्षीची डाळ आहे मित्रांनो, मुगाची डाळ गेल्या वर्षीची एवढी शिल्लक राहिली. आता आपल्याला फक्त चण्याची डाळ करायची राहिली. का हो राजे? अरे बापरे, राजे लगेच उठूनच येतं का म्हणजे शेणू? अरे म्हणजे शेणू बाबू लगेच उठतो, दुसरा कुठे डाकू? बाबा 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 बोलायचे कारण नाही रे बाबा. अरे बाबा, इथं कळडे कानाला इथे बाबा. काय नाही, छान आहे बाबू, काहीच नाही झालं रे. म्हणजे दुग्गुने पळाला. सकाळी याच्या मागे 3 कुत्रे लागले आणि एवढा धावत आला, लगेच आपला ब्रुनो गेला त्याच्या मागे. ते गेले मग पळून. हे पहा, आपले हे चालले आपल्याला डाळ करण्यासाठी. साफ पण झालेले एवढे. थांबा, हे सगळं बाहेरच काढलेलं. हे बघा, हे जलजिरेचे पॅकेट आणलेले एवढं सगळं. हे असं माल, एकांनी माळ आणायचे, 4-4, 5-5 माळा आणतात ह्याच्या असे पूर्ण पट्ट्यात. 4-4, 5-5 जलजिऱ्याचे. आपल्याला कुठं वेळ आहे का खायला? आहे बघा याच्यामध्ये सगळं. अजून काय खाली हळदीची पावडर, हे असे पुढे न पाहता ठेवलेले. आता शेती रिकामी झाल्यामुळे इकडे येतात. शेळ्या आताच घेऊन गेलेल्या आहेत. सो मित्रांनो, मी रताई तुमची रजा घेते, इथं सांगते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.